नमस्कार. उन्हाळा सुरू झालेला आहे. मुले घरीच आहेत. तर ही रेसिपी तुमच्यासाठी. नाही तेल, बटर, तूप काही न वापरता आपण ही बिस्किट पाहणार आहोत. त्यासाठी इथे अर्धी वाटी खवा घेतलेला आहे. आता हा खवा मी अशा प्रकारे मिक्स करून हातानेच घेत आहे. आता हाताचा जो चंपा आहे तो अशा प्रकारे प्रेस करून जो मावा आहे, खवा आहे, तो आपण हलका करून घेणार आहोत. जसं आपण तुपामध्ये पिठी साखर घातल्यावर मिश्रण जसं फ्लफी हलकं होतं, तशा प्रकारेच आपण हे खवा आपण असा हलका करून घेणार आहोत. इथे आपण बटर तूप काही वापरले नाही, तरीही पाहू शकता आपला जो खवा आहे तो पूर्ण हलका आणि असा फुगलेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर. अर्धी वाटी पिठी साखर थोडी थोडी करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. पूर्ण आपण हे बॅटर आहे ते फुलून घ्यायचं अशा प्रकारे. आता मी सर्व साखर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण हलकं आणि अशा प्रकारे फ्लफी करून घेतलेलं आहे. त्यामुळे यामध्ये बटर, तूप किंवा तेल घालायची गरज भासत नाही. आता आपण इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे तुम्ही गव्हाचंही पीठ वापरू शकता. त्याचप्रमाणे 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता हे आपण चाळणी अशा प्रकारे चाळून घ्यायचं. जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण ही पीठ हे सर्व चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही 1 चम्मच वेलची पावडर टाकू शकता किंवा इथे मी 1 ते 2 ते 3 थेंब मी व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. आता हे आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. अगदी तुमच्या मुलांनाही आवडतील असे आपण ही बिस्किट तयार केलेले आहेत. खवा बिस्किट आहे, जरूर करून पहा आणि अगदी भरपूर दिवस आपली ही बिस्किटी राहतात. आता हे जे पीठ मळताना मात्र आपण इथे दूध किंवा तुपाचा वापर केलेला नाही. अगदी त्या मिश्रणातच आपण हे पीठ मळून घ्यायचं. जर लागलं तरच 2 ते 3 चम्मच तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता. अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घ्यायचं. जे आपल्या हाताची उष्णता असते त्याच्यामुळे हे जे मावा आहे तो पूर्ण साखर आणि मावा विरघळलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे हे पीठ मळता येतं. आता हे आपले पीठ मळलेलं आहे ते 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतर अशा प्रकारे एकसारखा आपण गोळे करणार आहोत. त्यासाठी हे चम्मच घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण घालून सर्व आपण हे गोळे पेढे तयार करून घेतलेले आहेत, अगदी एकसारखे. जे आपली एकसारखी बिस्किट तयार होतात, अगदी लहान मोठे तयार होत नाहीत, पाहू शकता. अशा प्रकारे मी ही सर्व पेढे तयार करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. इथे मी दिलेला आहे चौकोनी आकार. बिस्किटांना तुम्ही इथे गोल किंवा चौकोनीही देऊ शकता. आता अशा प्रकारे मी चौकोन आकार दिलेला आहे. अशा प्रकारे पण सर्व बिस्किट हे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता आपली सर्व बिस्किट तयार झालेली आहेत. आता आपण कढईमध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि स्टँड ठेवून 10 मिनटं ही कढई गरम करण्यासाठी प्रीहीटसाठी ठेवलेली आहे. मीठ का घालायचं तर खाली कढईचा जो भाग आहे तो जास्त गरम होऊ नये म्हणून मीठ घालायचं. आणि अशा प्रकारे काटा चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने आपण ही डिझाईन केलेली आहे बिस्किटावरती. अशा प्रकारे सर्व बिस्किटांवरती मी डिझाईन करून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे काजू बदाम अगदी बारीक केलेले काप त्याच्यावरती लावून घेतलेले आहेत. आता हे काजू बदाम लावताना थोडंसं प्रेस करायचं. त्याचप्रमाणे इथे मी 1 ते 1.5 चम्मच दूध घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने दूध लावून घ्यायचं. आता मी बटर पेपर लावलेला
प्लेट घेतलेली आहे आणि त्यावरती अशा प्रकारे सर्व बिस्किटं ठेवायची. आता प्रीहीट झालेली आहे 10 मिनटं आपली कढई, त्यावरती आता ही प्लेट ठेवायची. गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि अर्धा तास आपले हे बिस्किट बेक करण्यासाठी ठेवायचे. तुम्ही ओव्हनमध्येही ठेवू शकता, अशा प्रकारे कढईमध्येही ठेवू शकता. पाहू शकता आपली बिस्किटं छान भाजलेली आहेत. आता मी थोड्या वेळाने गरम असतानाच अशा प्रकारे उलटी बिस्किटं करून ठेवलेली आहेत, जेणेकरून खालील भाग आपला थोडासा भाजला जाईल. अगदी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये अशा प्रकारे उलटी 10 मिनटं ठेवायची. पाहू शकता अगदी आपली छान बिस्किटं भाजली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे. अशा प्रकारे आपली बिस्किटं तयार आहेत आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.